नमस्कार, मी आहे मेघा आणि तुम्ही पाहत आहात माझी योजना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांत बाजारात पुन्हा एकदा तेजीची चाहूल लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची वाढ दिसून आली आहे. पण हा भाव आणखी वाढणार का की पुन्हा घसरण होणार? आज आपण यामागची सर्व कारणे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम देशातील परिस्थितीकडे पाहूया. यंदा अनेक भागांमध्ये पावसाने अपेक्षेप्रमाणे साथ दिलेली नाही. विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे काही शेतांमध्ये उगवण कमी झाली तर काही ठिकाणी पुन्हा पेरणीची वेळ आली. याशिवाय काही भागांत निकृष्ट किंवा कमी उगवणक्षम बियाण्यांबाबत तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बाजार मात्र या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, लागवड क्षेत्र वाढले म्हणजे उत्पादनही वाढेलच असे अजिबात नाही. जर हवामान पिकाला अनुकूल नसेल तर मोठे क्षेत्र असूनही उत्पादन कमी राहू शकते. सध्या बाजारात याच शक्यतेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग भविष्यातील पुरवठ्याचा अंदाज घेत आहेत. आता आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती पाहूया. अमेरिकेमध्ये सध्या सोयाबीन वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. या काळात नियमित पाऊस अत्यंत आवश्यक असतो. मात्र काही उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस आणि वाढलेले तापमान यामुळे उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावरही दिसून येत असून आंतरराष्ट्रीय दरांनाही आधार मिळाला आहे. देशांतर्गत परिस्थितीही वेगळी नाही. मागील हंगामातील उपलब्ध साठा आता कमी होत चालला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना पुरेसा माल मिळणे कठीण होत आहे. अशावेळी बाजारात दरांना नैसर्गिक आधार मिळतो. सरकारने यंदा हमीभावात वाढ जाहीर केली असली तरी बाजारातील सध्याचे संकेत पाहता अनेक अभ्यासकांचे मत आहे की उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहिले तर बाजारभाव हमीभावापेक्षा वरच राहण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पुढील काही आठवड्यांत पाऊस कसा पडतो, पिकाची वाढ कशी होते, तसेच जागतिक बाजारातील घडामोडी कशा घडतात यावर पुढील दर अवलंबून असतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना स्थानिक बाजारभाव, हवामान आणि तज्ज्ञांचा सल्ला यांचा विचार करणं गरजेचं आहे. सध्या तरी चित्र असे दिसत आहे की उत्पादनाबाबतची अनिश्चितता, कमी उपलब्धता आणि जागतिक बाजारातील हालचाली या तिन्ही गोष्टी सोयाबीनच्या बाजाराला आधार देत आहेत. पुढील काही दिवसांत बाजार कोणत्या दिशेने जातो, कोणत्या जिल्ह्यात किती भाव मिळतो आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या नवीन घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि शेती, बाजारभाव, हवामान तसेच सरकारी योजनांचा अचूक अपडेट मिळवण्यासाठी माझी योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.